पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकात महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत मोठं विधान केलंय। शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे, काही ठिकाणी शक्य होणार नाही तिथे आम्ही स्वतंत्र लढू, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। ते पुण्यात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते। युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत की सगळे अधिकार आमच्या जिल्हा स्तरावर दिले आहेत। जिथे शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे, काही ठिकाणी शक्य होणार नाही तिथे आम्ही स्वतंत्र लढू, तसेच स्वतंत्र लढलो तर मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत। या दौऱ्यात त्या विभागातल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचा आढावा घेत आहोत। आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा पुण्यात घेतला, तिथून गेल्यावर कोकण विभागाचा आढावा मुंबईत घेणार आहोत। यात मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती, आता काय आहे याचा आढावा घेतोय। युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचाही आढावा घेतोय। त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत। पक्षाच्या संघटना म्हणून बूथ रचना किंवा आणखी निवडणूक संघटन असेल, या सगळ्या गोष्टी संदर्भात चर्चा करून पुढचे दिशानिर्देश देण्याचा प्रयत्न असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। या आढावा बैठकीत सगळे मंत्री, आमदार, पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, वेगवेगळे लोक एकत्र होते। वेगवेगळ्या जिल्ह्याचा आढावा घेतला। सकारात्मक परिस्थिती दिसते, उत्साह आहे। युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत की सगळे अधिकार आमच्या जिल्हा स्तरावर दिले आहेत। जिथे शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे, काही ठिकाणी शक्य होणार नाही तिथे आम्ही स्वतंत्र लढू, स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचे निर्देश दिलेत। त्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे युनिट्स चर्चा करतात, युती ठरवतात, काही ठिकाणी ती होते देखील। त्यामुळे निर्णय हा खालच्या स्तरावर योग्य होईल असा मला विश्वास आहे। भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता आला तरी त्याला घेण्याची आमची भूमिका आहे। जे आमचे कार्यकर्ते आहेत ते स्वीकारतात, म्हणून भाजप मोठा झाला आहे। काही ठिकाणी नाराजी निर्माण होते, पण आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि ते समजून घेतात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।